नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा मी कुकरमध्ये बनवणार आहे। तर कुकरमध्ये मी 3-4 चमचे तुपाचे टाकलेले आहेत। नंतर त्याच्यात किसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे। गाजर 3-4 मिनिट परतून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवरती 1 शिट्टी होऊ दिली। कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून गाजर स्मॅश करून घेतलं आणि दूध पूर्ण आटवून घेतलं। दूध सर्व आटल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। साखर घालून मिक्स केलं आणि नंतर साखरेचं जे पाणी सुटतं ते सुद्धा थोडंसं आटवून घेतलं। इथून पुढची प्रोसेस मी कढईमध्ये करणार आहे। हलव्यामध्ये मी खवा घालणार नाही, तर त्या जागी मी इथे 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि 2 पेढे घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट आहेत आणि वेलची पावडर आणि दुधावरची साय आहे 2 चमचे। कढई गरम केली, त्याच्यात 3 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले। नंतर त्याच्यात शिजवलेलं गाजर घातलेलं आहे। गाजर तुपामध्ये मिक्स करून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये दुधावरची साय घातलेली आहे। साय घालूनही छान मिक्स करून घेतलं। नंतर मिल्क पावडर आणि पेढे चुरून घातलेले आहे, तेही मिक्स करून घेतलं आणि नंतर सगळ्यात शेवटी वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड छान मिक्स करून घेतली आणि हलवा इथे तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।